मम्माला चावले का तू? मित्रांनो आता मेन मुद्द्यावर आपण येऊ. पण आम्ही लास्ट EG केला होता एप्रिलमध्ये. तो का केला होता? कारण तिला सीझर स्टार्ट झाले ते पुन्हा एकदा. आता आम्ही चाललोय ऋताला घेऊन न्यूरोलॉजिस्ट कडे, कारण ऋता जरा जास्त त्रास देते. तिची स्टिफनेस जास्त वाढले. आता ती नॉर्मल आहे आता, कारण ती TV बघत होती. झालं काय ना, ती अंग खूपच जास्त टाईट करते. राऊंड 5-5 मिनिटांनी 10-10 मिनिटांनी ती म्हणजे नॉर्मल असते, आणि मग नंतर अचानक ती अंग खूप टाईट करते आणि जेवायचे पण खूप म्हणजे त्रास देते. जेवायला वाढलं ना तिला की ती जेवायचंच नाही आहे. आता झालं 1-1.5 दिवस झाला ती नीट जेवत नाही आहे. त्या आणि अंग टाईट केल्यामुळे ना तिला जेवता पण येत नाही. त्यामुळे जरा बघूया. आता काय सकाळच्या औषधांचा डोस गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडा, आणि तिला झोप पण येते म्हणून जरा ते नॉर्मल आहे. पण केव्हा केव्हा एवढी टाईट करते ना अंग की म्हणजे आमचे पण हातपाय दुखायला लागतात. खूप जास्त टाईट करते. तर आता चाललोय न्यूरोलॉजिस्टकडे. अपॉइंटमेंट आहे 1 वाजता, ते डॉक्टर येतात. आत्ता वाजलेत बघा 12:20. ठीक आहे, आणि निघतो आता आम्ही. 1 वाजता ते डॉक्टर येतात, अर्ध्या तासात तिथं पोहोचू. आणि तिथं पण भरपूर नंबर असतात, आणि ते आता आमचा नंबर कितवा लागतो माहित नाही. चला बघूया. आम्ही आता निघालोय दवाखान्यात जायला. ऋता माझ्याजवळ बसली आहे. बेकार ऊन आहे. आणि ऋतूला राग आलाय. कशाला? रुसली आहे ऋता रुसली आहे. ऋताला वाटलं आम्ही कारमध्ये चाललोय, पण आम्ही चाललोय रिक्षामध्ये. ऋता अशी गुमसुम बसली आहे जरा, है ना बेटा? आम्ही जाणार होतो ओला करून, पण पप्पा जवळच होते म्हणून पप्पाच आले आम्हाला घ्यायला. पप्पा तिथे हॉस्पिटलपर्यंत सोडतील आणि मग परत त्यांच्या कामाला जातील. मित्रांनो आम्ही पोहोचलो इथे न्यूरोलॉजिस्टकडे. आणि इथं पिंपरीचं मेट्रो जे स्टेशन आहे, पहिलं स्टेशन इथं मेट्रो उभी आहे. आणि मी दाखवतो तुम्हाला क्लिनिक कोणतं इथे. हे बघा मित्रांनो, इथे आलेलो आहे आम्ही. कॉर्टेक्स चाइल्ड न्यूरोलॉजी अँड एपिलेप्सी सेंटर. ठीक आहे, जे पिंपरीत आहे, मोलचंदच्या इथे येते. आणि आमचा नंबर 5वा आहे, त्यामुळं थोडा वेळ लागेल. सर आत्ताच आलेत, मग नंबर वाईजच घेतील ते. आता बघू आता किती वेळ लागतो, डॉक्टर काय म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगतो. A few moments later. झाला मित्रांनो आमचा नंबर. आम्ही खाली येऊन बसलोय, कारण पप्पा परत आम्हाला घ्यायला येतात, कारण आमचा नंबर लवकर झाला. आमचा नंबर 5वा होता. म्हणजे पहिले 4 नंबर होते ते त्यांच्या पेशंटला घेऊनच आलेले नव्हते. ते फक्त नंबर लावायला आलेले होते आणि बसलेले होते. त्याच्यामुळे डॉक्टर आले आणि आमचा नंबर पहिला लागला. सो पटकन बोललो 5-10 मिनटं. सरांशी जे काय होते डाऊट सगळे क्लिअर केले. आणि तिथं जे स्टिफनेस ती करते, अंग टाईट करते, म्हटलं की जे तुम्ही ते औषध देता त्यांचे जरा टाईम चेंज करून बघा, काही फरक तरी पडेलच. आणि ब्रेनचा EG करायचा आहे पुढच्या मंथमध्ये, पुढच्या व्हिजिटला. 1 महिन्याने परत बोलवलं आहे सरांनी, आणि मग तेव्हा EG करायचा. लास्ट EG आम्ही एप्रिलमध्ये केला होता. तो का केला होता मी थोड्या वेळात सांगतो. सो आता पप्पा आजूबाजूलाच होते, आम्हाला खाली सोडलं आणि आम्ही वर गेलो. लगेच 5 मिनिटात सर आले आणि आमचा नंबर लागला. त्यामुळे आम्हाला जास्त वेट करायची गरज नाही पडली. मी पप्पा येतात 5 मिनिटात, मग घरी जाऊ. आणि तो ऋता आणि ऋताची मम्मा इथं बसली. चावली का बेबी? तू चावली मम्माला? हा, मम्माला चावली का तू? मित्रांनो फायनली ऋताचे बाबा आम्हाला घ्यायला आलेत 5 मिनिटांनी. तर ऋताला आता मी इथं सीटवर बसवलंय. बघूया म्हटलं बसते का. बसते, प्रॉपर व्यवस्थित बसली आहे. आता आम्ही निघालोय घराकडं. घरी गेल्यावर बोलतो मित्रांनो. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो आम्ही आता घरी आलोय. ऋताला आधी खूप सारी झोप. आधी मी तिला झोपवतो आणि मग थोड्या वेळात तुम्हाला भेटतो मित्रांनो. ठीक आहे, माझ्यासाठी जरा जास्त वेळ असेल तिला झोपवायला. तुम्हाला तुमच्यासाठी फक्त 1 सेकंद लागेल. आलोच. आता वाजले बघा 3 वाजून 5 मिनिटं. मी 3 वाजता तिला रूममध्ये घेऊन गेलो. थापटलं, झोपून गेली पोरगी डायरेक्ट. तिला फक्त पप्पा पाहिजे असतो. तर मित्रांनो मी मगाशी जसं म्हटलं की नेक्स्ट मंथमध्ये आम्हाला पुन्हा एकदा EG करायला लागणार आहे तर ऋताचा. पण आम्ही लास्ट EG केला होता एप्रिलमध्ये. तो का केला होता? कारण तिला सीझर स्टार्ट झाले होते पुन्हा एकदा. 2 वर्षाआधी तिला लास्ट सीझर्स आलेले होते. म्हणजे तिच्या जन्मापासून तिला सीझर्सची हिस्ट्री आहेच. सो सीझर्स तिला येतच होते कंटिन्युअसली. पण 2024च्या मेमध्ये लास्ट सीझर्स आलेले होते, तेव्हा आम्ही EG केला होता. आणि त्या रिपोर्टच्या बेसिसवर आम्ही स्टेरॉइड्स इंजेक्शनचा कोर्स स्टार्ट केला होता तिला 2 वर्षाआधी. त्याच्यानंतर तिच्यात भरपूर म्हणजे रिझल्ट चांगला आला, इफेक्ट चांगला आला त्या इंजेक्शनमुळे. आणि ती प्रॉपर नंतर मग ग्रोथ करायला लागली. प्रॉपर इम्प्रूव्हमेंट आणि माइलस्टोन ॲक्च्युअली थोडे माइलस्टोन, पूर्ण पण नाही, ठीक आहे, थोडं ग्रोथ करायला लागली ती. पण त्यानंतर 2 वर्षानंतर आत्ता या 2026च्या एप्रिलमध्ये पुन्हा तिला सीझर स्टार्ट झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा EG केला. ठीक आहे, न्यूरोलॉजी जे आता आम्ही गेलो होतो ज्या क्लिनिकला तिथेच. तर
त्यांनी परत एकदा आम्हाला सांगितलं की आपला ACTSचा म्हणजे स्टेरॉइड्सच्या इंजेक्शन्सचा कोर्स पुन्हा करावा लागेल. सो आम्ही तो परत केला. तो कोर्स असा असतो मित्रांनो की 14 दिवस कंटिन्यू आणि 14 दिवस अल्टरनेट डे इंजेक्शन्स. तर असा हा कोर्स होता. तो कम्प्लीट केला आम्ही. त्याच्यानंतर तिच्यात थोडंसं परत इम्प्रूव्हमेंट आली. त्याच्या आधी जे 2 वर्षामध्ये जे सीझर्स आले नाही, ट्रीटमेंट तर तिचे चालू आहे, मेडिसिन्स प्रॉपर चालू आहे, मेडिसिन तर आम्ही बंद नाही करणार. पण ज्या 2 वर्षात आम्ही जी मेहनत केली तिच्यावर, फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्या गोष्टींनी, ती बसायला लागली होती थोडी म्हणजे असं बसवलं की ती बसत होती, हातावर वजन घेत होती, मान धरत होती, डोळे प्रॉपर झाले होते. पण आता जे एप्रिलमध्ये सीझर्स आले त्याच्यानंतर तिची ती पुन्हा रिव्हर्स गेली. म्हणजे डोळे जे ट्विस्ट करायला लागली, म्हणजे आपण जसं सरळ बघतो तर ती सरळ बघत नव्हती, थोडी तिरकं बघायला लागली होती. त्यानंतर मानेचा जो तिचा बॅलन्स होता तो तिचा गेलेला होता. बोलणं विसरली होती, पप्पा बाबा वगैरे बोलायची, ते बोलणं विसरलेली होती आणि ताकद पूर्ण अंगातली गेली होती कारण सीझर्स तिला येत होती. आता जसा हा इंजेक्शनचा कोर्स आमचा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर ती पुन्हा एकदा रुळावर यायला लागली. पप्पा मम्मी, आता तुम्ही मागचे व्लॉग्स बघितल्याचे की आम्ही साताराला वगैरे जाऊन आलोय, त्याच्यात तुम्ही बघत होते की ती बोलतीये माझ्याशी, बरोबर, तिला मी पाहिजे होतो, पप्पा पप्पा आवाज येत होते. सेम थिंग तर आता पुन्हा एकदा जरा ती रुळावर येते. आणि आज आम्ही गेलो होतो, त्यांनी महिन्याभरानंतर बोलवलंच होतं आम्हाला कारण आम्ही 26 मेला लास्ट व्हिजिट आमची झालेली होती. आणि त्याच्यानंतर आता स्टिफनेससाठी गेलो कारण ती खूप जास्त स्टिफ करते, जेवण जात नाही आहे तिला, त्याच्यामुळे म्हणून आम्ही गेलो होतो. सो त्या सरांनी सांगितलं की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. एक म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आणि रक्त वाढायचं वगैरे एक औषध दिलं त्यांनी, ज्याच्याने तिला भूक लागेल आणि ती बरोबर जेवेल. आणि राहिलं स्टिफनेसचं जरा औषधांमध्ये तुम्हाला मागाशी बोललो मी, या औषधांचा जो टायमिंग आहे तो जरा चेंज करा, त्याच्याने होईल. सो ठीक आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की महिन्याभराने परत या, मग तेव्हा आपण EEG बघूया एकदा चेक करून की तिचा EEG आता रिपोर्ट काय सांगतो, खराब झाला आहे, चांगला झाला आहे, की थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे, त्याचा तेव्हाच कळेल. 2024मध्ये जो EEG केलेला होता आणि आत्ता या 2026च्या एप्रिलमध्ये केलेला EEG, या दोघांमध्ये इतका फरक होता. ते सर म्हणाले की मागच्या EEG रिपोर्टपेक्षा आत्ताचा EEG जास्त खराब आहे आणि आपल्याला लवकरात लवकर त्याला स्टेरॉइडचे इंजेक्शन स्टार्ट करायला लागतील, हा लास्ट ऑप्शन आहे. अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की जसं की पुढे जाऊन ब्रेनची सर्जरी पण त्यांनी सांगितली, पण आत्ता नाही, ह्या वयात नाही होणार. 4.5-5 वर्षाची ती झाली त्याच्यानंतर तिची ब्रेनची सर्जरी आपल्याला करायला लागणार आहे आणि ती करावीच लागणार आहे. आम्ही ती टाळत होतो, म्हणजे ते सर पण म्हणत होते की टाळू शकतो का बघूया, पण सध्या तिची कंडिशन बघता ती ब्रेनची सर्जरी करायला लागणार आहे 4.5-5 वर्षानंतर. तर बघूया आता, त्याच्यावर तर अपडेट अजून भरपूर वर्ष म्हणजे 2-3 वर्ष अजून त्याला त्या गोष्टीसाठी घ्यायचे, पण अजून बघू. तर आता चला, आता मी थोडंसं आहे ना व्लॉग एडिट करतो. माझा मागचा व्लॉग एडिट करायचा राहिला आहे, सो तुम्ही ऑलरेडी तो बघितलेला असणार आहे. आता तोच व्लॉग मी एडिट करतोय. तू काय करते? सोयाबीनची भाजी करते? मग खिचडी बनवते, त्याच्यात सोयाबीन टाकायचंय. अरे पण मस्त. मला असं वाटतं की जास्त होते. नाही, तिकडे बघा आणि मग इकडे बघा. तिच्या काय अंदाज आहे माझ्या बायकोचा. वा, एवढूसे तांदूळ आणि बटाटा आणि ते डाळ घेतलेली आहे. या सोयाबीन मधून मला तांदूळ निवडून निवडून खायला लागतील मित्रांनो आता, असा अंदाज आहे. पण मला कॉफी दे पटकन, बनवायचं ते बनव. या मित्रांनो जेवायला शेवटी सोयाबीन मला वाटतं स्नेहलने कमी केले. सो आता खिचडीमध्ये जास्त सोयाबीन नाही दिसत आहे, तांदूळ दिसत आहे. सो मला तांदळामधून सोयाबीन निवडून निवडून खायला लागतात. आणि आमची ऋता मॅडम इकडे उठलेली आहे, काही जास्त वेळ झोपली नाही मॅडम. असंच असतं. लाईट गेली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथं तिचा AC लावलाय, पर्सनल AC, जो तिला कंटिन्युअसली हवा देतोय. चला या जेवायला मित्रांनो. लाईट आली आहे मित्रांनो. ऋता खाते बनाना. बघा ही अशी टाईट करते अंग खूप जास्त, ठीक आहे. त्यासाठीच आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आज. चला ती बनाना खाईल. तिला ॲक्च्युली झोप पण येते, सो मे बी खाल्ल्यावर थोडं झोपेल तर बरं राहील जरा. बघू काय करते. तर मित्रांनो अशी काही कंडिशन आहे ऋताची सध्याची, तुम्हाला अपडेट मिळत राहतील. सो आता मी हा व्लॉग इथंच एंड करतो कारण बऱ्यापैकी मोठा झाला आहे. आणि पुढचा जो व्लॉग असणार आहे तो असणार आहे मे बी आमचा फिजिओथेरपीचा. या व्लॉगच्या 4-5 दिवसामध्ये येईलच, ठीक आहे. तर हा व्लॉग जर तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.